मुंबईतील नॉट रिचेबल असलेल्या नगरसेविका सरिता म्हस्के अखेर ठाकरेंच्या संपर्कात आलेल्या आहेत। नगरसेविका सरिता म्हस्केंकडून आमदार मिलिंद नार्वेकरांची भेट घेण्यात आली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका सरिता म्हस्के नॉट रिचेबल होत्या, तर कोकण भवनामध्ये गट स्थापनेवेळी सरिता म्हस्के उपस्थित नव्हत्या। आज सरिता म्हस्के गट नोंदणीसाठी कोकण भवन इथं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। चांदिवलीच्या वॉर्ड क्रमांक 157 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या म्हस्के या नगरसेविका म्हणून निवडून आल्या। नगरसेविका सरिता म्हस्के अखेर ठाकरेंच्या संपर्कामध्ये आलेल्या आहेत। काल खरं तर ठाकरेंच्या एक नगरसेवक कमी गट नोंदणीसाठी पोहोचलेले होते। 65 नव्हे तर केवळ 64 नगरसेवक गट नोंदणीसाठी पोहोचले होते। कमी असलेल्या नगरसेविका म्हणजे सरिता म्हस्के आणि त्या आता पुन्हा एकदा अखेर ठाकरेंच्या संपर्कात आलेल्या आहेत। मिलिंद नार्वेकरांची त्यांनी भेट घेतली। अधिकची माहिती देत आहेत प्रतिनिधी शिल्पा नरवडे। शिल्पा, विक्रांत, ज्या सरिता म्हस्के आहेत प्रभाग क्रमांक 158 मधून निवडून आलेल्या त्या नगरसेविका थेट आता पुन्हा ठाकरेंच्या सेनेमध्ये परतल्या असल्याची माहिती मिळालेली आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत गेलेली नगरसेविका ही पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत आलेली आहे। डॉक्टर सरिता म्हस्के ही गटनेता पद निवडीसाठी जी आहे ती आयोजित बैठक घेण्यात आली होती। त्या गट नोंदणी प्रक्रियेला बुधवारी अनुपस्थित राहिल्या होत्या। मात्र आज सरिता म्हस्के गट नोंदणीसाठी कोकण भवन इथे जाण्याची शक्यता देखील आहे। चांदिवली वॉर्ड क्रमांक 157च्या या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका होत्या निवडून आलेल्या। मात्र काल जी बैठक झाली होती त्या बैठकीला त्या अनुपस्थित होत्या। त्याचबरोबर काल बेलापूर येथे कोकण भवन मध्ये गट नेता निवडीसाठी सर्वच नगरसेवक गेले होते। मात्र सरिता म्हस्के ह्या गैरहजर असल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये या नगरसेविका गेल्या असल्याची देखील चर्चा सुरू होती। मात्र त्या नगरसेविका पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दाखल झाली असल्याची माहिती मिळालेली आहे। रात्री उशिरापर्यंत मिलिंद नार्वेकर यांनी त्यांची भेट देखील घेतली आहे। त्याचबरोबर अनिल परब यांनी देखील एक सूचक वक्तव्य केलेलं आहे की त्या कुठेही गेलेल्या नाहीत। त्यांनी त्यांचं कौटुंबिक कारण दिलेलं आहे। आज किंवा पुढील काही दिवसामध्ये त्या कोकण भवन येथे जाऊन आपली जी नोंदणी आहे नगरसेवकाची ती केली जाईल अशी देखील त्यांनी माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेचा महापौर जो निवडणुकीसाठी तसेच इतर जी काही प्रक्रिया आहे त्यासाठी वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत। त्यात सरिता म्हस्के यांची देखील चर्चा सुरू होती। सरिता म्हस्के यांच्या कौटुंबिक कारण सांगितलं असून त्या कुठेही गेल्या नाहीत, आमच्या संपर्कात असल्याचं देखील अनिल परब मिलिंद नार्वेकर यांनी सांगितलेलं आहे। आणि रात्री उशिरापर्यंत मिलिंद नार्वेकर यांनी सरिता म्हस्के यांची भेट देखील घेतलेली आहे। मग त्यामुळे काल ज्या वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सरिता म्हस्के गेलेल्या आहेत, मात्र त्या कुठेही गेल्या नसून पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दाखल झाली असल्याची माहिती समोर आलेली आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद शिल्पा दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।